नमस्कार. आता आपण पाहत आहोत चिंतामणी विजय अध्याय 24. गणेश आणि शारदा विवाह, शूरसेनास बोध आणि गणेशाचे स्थावर क्षेत्री आगमन इत्यादी कथा यामध्ये आहेत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आकाशपतित तोय यथा गच्छति सागरा. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. गोपाल कृष्ण महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. श्री गणेशाय नमः. श्री गजाननाय नमः. श्री मोरया विश्वंभरा. जगद्व्यापका लंबोधरा. पुराण पुरुषा विघ्नहरा. जगदुद्धारा जगत्पती. ज्येष्ठराय तू चिंतामणी. चिदानंद मोक्षदानी. देवादिदेव तू निर्गुणी. निर्विकल्प जगदात्मा. जगदीश्वर तू गजानन. लीला केली अद्भुत गहन. होऊन या सुमदानंदन. केले रक्षण भक्ताचे. भक्त देवा तुझे महान. नारद शुकस नकस नंदन. भृशुंडी मुद्गल शूरसेन. कश्यप काशीराज सोमकांत. ऐसे हे तव भक्त अतिविख्यात. तव स्वरूपात झाले मुक्त. लीला लागवी तू एकदंत. करसी पुनीत नामस्मरणे. नामी रमता धुंडीदास. हृदय करुणी अखंडवास. वदसी स्वलीला अतिसुरस. श्रवणे पुनीत भावया. मागील अध्यायी कथाघन. समरी पडता धूम्रवर्ण. आई मही दशानन. जाती समर त्यागोनी. आई मही गेले मैकावती. रावण गेला लंकेप्रती. तेव्हा सूर सर्व आनंदोन चित्ती. चिंतामणीसी स्तविताती. हरिहरादी सुधा पाणी. याही अर्चिला चिंतामणी. सन्मुख उभा राहुनी. करती स्तुती आनंदे. देवादिदेव तू एकदंत. लीला केली अत्याद्भुत. स्तुती करता सुधा पाणी. संतोषला चिंतामणी. करी अपूर्वत एक क्षणी. भक्त कैवारी ते समयी. असुर हस्ते जे वीर पडले रणी. तयावरी कृपा दृष्टी करोनी. ते सर्व हे उठविले रणी. क्षण मात्र न लागता. माधवानी शूरसेन. झाले तेव्हा आनंद घन. अवनीचे सर्व धरा रमण. वंदिती चरण सद्भावे. धूम्रवर्णाचा करोनी अंत. विजयी लक्षोनी एकदंत. त्रिभुवन झाले आनंद भरित. वर्णिती यश देवाचे. आनंदोनी शूरसेन. वाद्ये वाजवित विजयवर्धन. पुष्पवृष्टी करती सुरगण. चिंतामणीसी लक्षोनी. शूरसेन हर्षोनी स्वमानसी. करजोडोनी करी प्रार्थनेसी. चलोनी आता मम सदनासी. पावन करा ये काळी. सुरनृप सर्व हर्षोन्मनी. निघाले तेव्हा आनंदाने. अपार दाटला वाद्यध्वनी. सवाहनी बैसोन चालले. शृंगारली सर्व नगरी. गुड्या तोरणे घरोघरी. स्त्रिया बैसोनी गोपुरी. चिंतामणीसी विलोकिती. सन्मुख येऊनी युवती. आनंदे आरत्या ओवाळती. शूरसेन हर्षोनी चित्ती. अमित अर्पी धनाते. विजयी लक्षोनिया स्वसूत. सुमदा झाली हर्षभरित. सन्मुख येऊनिया दृष्ट काढित. पदमृत्तिका भाडी लावणी. सभास्थानी सर्व येता. शूरसेन सन्माने बैसवी समजता. मुख्यस्थानी बैसोनी एकदंता. करी अर्चन सद्भावे. सभास्थानी तये क्षणी. अर्चिती नृप सुधा पाणी. तेव्हा शूरसेन आनंदोनी. बदता झाला प्रेम भरे. दैवयोग हा माझा थोर. की पूर्व पुण्याला उदेला पूर. यास्तव देव हा विघ्नहर. प्राप्त झाला ये काळी. करता तप योगानुष्ठान. दर्शन होय हा गजानन. तरी भाग्योदय उदेला पूर्ण. दर्शन आजी झाले. की उदरी येऊनी साचार. शारदेने केला उद्धार. अलक्ष लक्ष जो अगोचर. तो दृश्य केला मज लागी. ज्याचा निगमागमासी नलगे पार. वर्णिता तटस्थ झाले वेदचार. ऐसा अनादि हा ईश्वर. दृश्य झाला असे सुदैवे. झाली ययाने सार्थकता. धरणी भरी पाहिले एकदंता. तर मी समस्तासी प्रार्थितो आता. मागतो सर्व ते नमोनी. गणेश शारदेस केले हरण. उभयताने गणेश शारदेस केले हरण. उभयांचे आता करावे पाणी ग्रहण. हा मम
मनीचा हेतू पूर्ण समस्ती पूर्वाय काळी. कार्य साधून हे आनंदाने मग स्वस्थानी जावे सर्वांनी. थोर इच्छा ही माझी मनी या लागी दीनवदने प्रार्थितो. वदता ऐसी प्रेमवाणी प्रेमांबुधारा लोटल्या नयनी. हे लक्षिता नृपसुधा पाणी मोद चित्ती पावले. नृपसूर आल्हादोनी चिंती वदते झाले राया प्रती. आमचा मनोगत होता निश्चिती तोची वदलासी एकाळी. शारदा आणि हा गजानन एक माया एक ब्रह्म सनातन. यांनी सगुण रूप धारण करून भक्तरक्षणी अवतरले. तीन सूर हे वदोनी थोर नृप केले मुक्त सुरासुर. रक्षिले हे सर्व चराचर सुमदासूत होणी. उभयाचे आता पाणीग्रहण वांछित होते आमचे मन. ते सफळ झाले आजी पूर्ण पाहू सोहळा स्वनेत्री. तेव्हा आनंदोनी वज्रपाणी विश्वकर्म्यास पाचारुनी. सांगे मनोगत तय क्षणी धन दादी समवेत. शिबिरे मंडप निर्मोन त्यात विपुल भरावे धनधान्य. द्यावे सर्वासी तत्समान न्यूनता नसावी लक्षिता. शारदा झाली हर्षभरित तेव्हा शुकत येसी नमन करीत. आनंदे प्रार्थोनिया त्वरित सभास्थानी पातला. सन्मुख लक्षोनिया मोक्षदानी सद्भावे लागला प्रभुचरणी. आल्हादोनी मनी चिंतामणी करे करू वाढिले तयासी. मस्तकावरी फिरोनी हस्त केला तत्काळ शापमुक्त. पूर्वस्वरूप पावता त्वरित चरणी लागला अस प्रेमे. जोडोनी द्वयपणी स्तुती करता आनंदाने लक्षोनी हे सभाजनी आश्चर्य मनी पावले. तेव्हा सूरगुरुने मस्त शुकाचा कथित वृत्तांत झाले सकळ झाले हर्षभरित. शूरसेन मनी आनंदला. सद्गदांतरी होऊनी चिंतामणीच्या लागला चरणी. प्रेमांबुधारा लोटल्या नयनी हस्त जोडोनी प्रार्थित. देवादिदेव तू गजानन परमात्मा तू चैतन्य घन. निर्विकल्प निरंजन अकुवाहना मोरया. नाम तुझे मुखी घेता न बाधी कदा भय व्यथा. तरी मम मनोरथ एकदंता पूर्ण करी एकाळी. कथोनी माते दिव्य ज्ञान अशाश्वत देह करी पावन. मायेत गेलो अखंड बोलून मोहपाशी गुंतलो. इच्छा वासना कल्पना भ्रांती बुद्धी स्थिरतान होय चित्ती. चंचल होय मनोगती दृढतान होय मानसी. इंद्रिय योगे करून षडरिपू करती विवरण. या योगेन होय नामस्मरण भ्रमंत घालतो अखंड. यास्तो देवा मी लागलो पाया करी छाया विघ्न राया. तरी दिव्य ज्ञान कथोनिया दास करी तुझा हा. शूरसेन वदता वाणी आनंदे वदे चिंतामणी. तुझा वियोग न साहे मनी परम भक्त तू माझा. सद्भक्त तू तेजोराशी हेत गुंतला तुझ पाशी. पावसील राया सुबोदासी शुकमुखे करोनी. सुबोधाने पावेल ज्ञान भ्रांती जाईल सर्व निरसून. न होय पुन्हा पुनर्जीवन स्वसुखासी पावसील. तेव्हा मुनी प्रार्थिती सुतासी शुक पावला पूर्वरूपासी. ज्ञान केवी कथिल रायासी शुकरूपाने हे सांगे. सुशब्द मनीचा ऐकवणी सुतवदे तय क्षणी. पूर्वस्वरूप पावला अंशभूतानी गणेश प्रसादे करोनिया. पोपटासी लागता गणेश कर तेजरूपी हा झाला कीर. लीला लागवी लंबोदर केले अपूर्व ते काळी. गणेश हस्तकी कीर लक्षोनी वदती सर्व सुधा पाणी. म्हणते शुद्ध सत्व दैव काढणी कीर उत्पन्न केलासे. कीरासी लक्षिता योगेश्वर तयासी महासिद्ध दिसे कीर. गणेश माया ही अद्भुत थोर कोणी जाणती येसी. तेव्हा मुनिसुताने आनंदे वदती मुनिसुता ते आनंदे वदती. स्वयंवर झाले कवन्या रीती हे श्रवण करवी गा निश्चिती. आम्हा लागी एकाळी. विश्वकर्मा आनंदोनी मनी साष्टांगे नमिला चिंतामणी. पणिद्वय जोडोनी प्रार्थिता झाला ते दवा. देवार अखंड हृदय वसून इच्छा माझी करी पूर्ण. सामर्थ्य माते देऊन मंडप रचना करी आता. करोनिया ऐसी स्तुती मंडप रचिला अति निगुती. निमिष मात्रे त्वरितगती रचना केली ते समयी. रत्ने जडली स्तंभाप्रती दिव्य पताकावरी शोभती. रस्ते ठेविले चहूभोवती समसमान सारखे. जागोजागी वाहे पाणी पुतळ्या नास्ती स्तंभातुनी. मनोऱ्या माझी वाद्यध्वनी मधुर मधुर होतसे. मोतियाच्या झालरी तयावरी गुंपल्या सर्व हारोहारी.
वैकुंठ कैलास ब्रह्मपुरी मंडपी रेखली समस्त पीठमध्ये रत्न खचित शोभाय मानलक लखित हे लक्षिता जन समस्त मोद चित्ती पावले कनक शिबिरे अपरिमित निर्माण केले अतित्वरित धनधान्यादी भरले त्यात न्यूनन ठेवले काहीही योगी मुनी तापसी महंत प्रथम प्रार्थोनी त्यासी अर्पित तेव्हा राव होऊन हर्षभरित प्रेमेन मित मुनीसी तेव्हा सुरादी नृपाप्रती शिबिरे अर्पित सर्वाप्रती माधवासी धरुणी हाती दिव्य शिबिर दिदलेचे मुद्गल कौडण्य चिंतामणी आनंदे वस्ती एके स्थानी वियोग याचा सहाय मणी यास्तव समीप राहिला मंडपी वसता सुरासुर नृपती मुनी योगेश्वर आनंद झाला सर्वासी थोर गजानन नयनी लक्षोनी रत्नपीठी चिंतामणी लक्षोनी आनंदल्या नृपश्रेणी सुमने वर्षती सुधापानी वाद्ये वाजती मधुर तेव्हा चित्ती आनंदोनी शूरसेन हरिहरासी करुणी नमन प्रार्थीचा झाला कर जोडून उभा सन्मुख राहोनी कार्य करावे हे आनंदाने ऐसा थोर हेतू माझे मनी तरी योग्य कामे अर्पोनी कार्य हे पूर्ण करावे सद्भावे ऐसे बधोनी प्रेमेन मिलाखट वांग पाणी म्हणे देवादिदेव तू म्हणोनी शरण आलो तो पायी त्वाची दिदला मातेवर तो सफल झाला जिसाचार तरी मम शब्दाचा करुणी आदर करी पूर्णता ये काळी शूरसेन वदता प्रेमवाणी आनंदल्या तेव्हा नृपश्रेणी सुरसुरादी योगी मुनी मोद चित्ती पावले तटस्थ झाले नृपसुर सर्व काय वदेला आता महादेव ऐकावया हे शब्दापूर्व शिवध्यान लक्षिती शूरसेनाची ऐकोणी वाणी आनंदे वदे शूळपाणी म्हणे पूर्ण ब्रह्म हा चिंतामणी अष्टसिद्धीचा नायक जो अनंत ब्रह्मांडाचा करता परिकरोनी असे सर्व करता परित्रिभुवनी जयाची सत्ता सर्वाहुनी आलिप्त योग यागादी कर्मे अनंत दानधर्म तीर्थे समस्त हा स्वयं नटलासे एकदंत तारा वया विश्वाते दयाचे आदी अंती करता स्मरण कर्माकर्मे होती पूर्ण ऐसा विघ्न विनाशक हा गजानन सिद्धता होय ना मानी चिंता करता हा चिंतामणी चिंतितार्थ पूर्वी तक्षणी तो समीप असता मोक्षदानी चिंता व्यर्थ कायसा तरी आता लौकिक रीती साधले पाहिजे कार्य निश्चिती मानापमान धरता न चित्ती गणेश भक्ती करावी विधियुक्त कर्म करावयासी विधीने ठेवावी ही जागृती घेऊनी सुरगुरु बृहस्पती कौंडिन्य वशिष्ठ याज्ञवल्की भृशुंडी कश्यप मुद्गल मुनी भारद्वाज शुक गौतम मुनी विश्वामित्र कौशिक जमदग्नी गौतमादिक श्रेष्ठ जे आता मागच्या अध्यायामध्ये धूम्रवर्णाचं त्याने वध केलेला आहे आणि मग आता सगळे आपल्या स्थानी आलेले आहेत. मग सगळे आईमई पळून गेले, रावण पळून गेला, आईमई मैकावतीला गेले, रावण रंकेला गेला. मग हरिहर सुदापानी या सगळ्यांनी गजाननाची प्रार्थना केली, उभं राहून त्याला सगळ्यांनी पूजा केली त्याची. मग तो संतोषला. असा तो भक्त कैवारी ज्यानं सुमदेच्या पोटी जन्म घेतला आणि ते 3 राक्षस मारले आणि लोकांना राजांना सगळ्या मुक्त केलेलं आहे. मग आता शूरसेनानी वाद्य वाजवत मिरवत त्याला पुष्पवृष्टी करत आपल्या नगरामध्ये नेलेला आहे. सगळी नगरी शृंगारली, लोकांनी गुढ्या तोरणं लावले घरोघरी आणि स्त्रिया सगळ्या गोपुरावर वरती म्हणजे उंच सज्जामध्ये बसून चिंतामणी कसा दिसतो ते बघायला बसलेल्या आहेत. मग युवती आहेत त्या सगळ्या ओवाळायला आल्या पुढं. आणखीन मग माता धावली. अजून आईला आपलं पोरगा बाळच वाटतो ना, मग तिनं आपल्या पायाची माती त्याच्या कपाळाला लावलीच शेवटी त्याची नजर काढायसाठी. मग त्याला मध्यस्थानामध्ये सगळ्यांनी बसवलेलं आहे. आणि मग आता शूरसेन सभेला म्हणतो की मी खरंच भाग्यवान आहे की माझा दैवयोग एवढा चांगला आहे, माझं पूर्व पुण्य असं उदयाला आलं आहे की आज या गणेशाचं मला दर्शन झालं, किंवा माझ्या पदरी जी मुलगी आली तिनं माझा उद्धारच केला शारदेनं, आणि ती प्रत्यक्ष सरस्वती आहे आणि हा गणपती आहे हे सर्वांना माहितीच आहे. तर सभेच्या अंती मी सर्वांना आता प्रार्थना करतो की या दोघांचं आता आपण लग्न लावलं पाहिजे, दोघांचं पाणीग्रहण झालं पाहिजे. एक माया आहे, एक ब्रह्म सनातन आहे, याने आपल्यासाठी सगुण रूप धरलेलं आहे, तर आपण आता ह्यांचं लग्न करूया. मग बाकीचे राजे पण तेच म्हणले, राया आमची पण हीच इच्छा होती
मग तेवढ्यात तो पोपट आहे शारदेकडं गेला, तिला नमन केलं आणि गणपतीच्या हातावरती येऊन बसला. मग गणपतीने प्रेमाने त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. मग त्याचा जो मागचा वृत्तांत आहे तो गंधर्व होता आणि अप्सरेशी तो हे झाला, काय हात धरला वगैरे तिचा, आणि त्याला तो शाप मिळालेला होता की तू यावत चंद्र दिवाकरा काय होशील तर पोपट होऊन वनी फिरशील. मग जेव्हा त्याने उशाप मागितला तेव्हा त्याला उशाप दिला की जेव्हा विष्णू लक्ष्मी अवतार घेतील त्यांच्या पोटी गजानन येईल, तू त्याचं लग्न जेव्हा जमवशील तेव्हा तुझा उद्धार होणार आहे. मग शूरसेनानं त्याला हात जोडले आणि सांगितलं, त्याची प्रार्थना केली, मोऱ्याचं तुझं वाहन आहे, तुझं नाव घेता माणसाला सगळ्या काय मुक्ती मिळते. प्रार्थना केली आणि सांगितलं की आता असं कर की जेणेकरून मला जन्ममरणाची पुन्हा ह्या फेऱ्यातून चुकव. मग त्याने सांगितलं की तुला हा जो काय ज्ञान आहे ते हा शुक देईल म्हणून सांगितलं. त्याला सांगितलं होतं ना, तू प्रतिष्ठित असा शुक होशील म्हणून, शुकमुनी होशील म्हणून त्याला आशीर्वाद दिला होता त्या शुकाला, म्हणजे पोपटाला. मग ते सूत काय म्हणाला की तो जर पूर्वरूपाला पावला आहे तर आता तो ज्ञान कसं काय सांगणार पोपटाच्या ह्याने. तर म्हणे जेव्हा पोपटाला गणेशाचा कर लागला, हात लागला, तेव्हा त्याने काय केलं तर एक असा तेजपुंज असा तो पोपट दिसू लागला. तर काही लोकांना तो महासिद्ध असा योगी दिसतो आहे. ही अशी गणेशाची माया आहे. मग त्यांनी त्याला ज्ञान सांगितलेलं आहे. मग विश्वकर्माला बोलवलं, त्यानं चिंतामणीला नमस्कार केला. मग विश्वकर्माचं एकच काम आहे, सगळ्यांची शिबिरं उभारणे, मंडप करणे तयार, आणि कार्यक्रम असेल तिथं हा मोठा देवांचा इंजिनियर आहे, तो ही कामं करतो. मग त्याला बोलवलं, त्याला सांगितलं कशाची काही कमी पडता कामा नये. सोबत याला पण बोलवलं, कुबेराला, आणि मग दोघांनी भरपूर धनधान्य भरलं तिथं, लोकांना पुरेल एवढं. चांगली उंच उंच शिबिरं बांधली, सर्वांना त्याचं अर्पण केलं लग्नाच्यासाठी, आणि माधवाला हाती धरून शिबिर दिलं. आता मुदगल कवडींनी हे दोन अगदी जवळचे भक्त आणि तिसरा चिंतामणी हे एकाच ठिकाणी राहिले, एका शिबिरामध्ये राहिले. का तर यांच्या वाचून आम्हाला करमत नाही गजानन म्हणतो, आणि गजानना वाचून ह्या लोकांना करमत नाही. मग असं मध्ये एक रत्नाचं पीठ तयार केलं, आजूबाजूला बाकीची शिबिरं तयार केली, आणि बाकीच्या नुपसरणी बसल्या दरबारामध्ये, आणि चिंतामणीला मधलं आसन दिलेलं आहे. मग आता त्या राजाने काय केलं, शूरसेनानं, मुळात त्यानं पहिली भक्ती कोणाची, शिवाची केली होती. मग शिवाने सांगितलं की शारदेची भक्ती कर आणि मग तुझ्या पोटी शारदा येईल सरस्वती, तुझा हा जावई होईल. मधल्या काळात त्यानं शिवाची भक्ती केली होती ना, आधी तो मूळ गणपतीचाच भक्त आहे. मग त्याला सांगितलं शिवाला की तूच मला वर दिला होतास, तर आता हे जे लग्न होणार आहे तर बाबा तू काय त्याचं सगळं जे काही एवढं मोठं कार्य आहे तर त्याचं जे काही म्हणतात ती मॅनेजमेंट करायची ती तू कर बाबा, मायाच्यानं काही होणार नाही आहे. मग तूच आता ही सगळी पूर्ण कर. मग शंकर म्हणले, अरे तुझ्या पोटी प्रत्यक्ष चिंतामणी तुझा जावई होणार आहे, तुझ्या पोटी प्रत्यक्ष शारदा आलेली आहे, तू कशाला घाबरतो. देव सगळे ऐकायला सिद्ध झाले, आता शंकर काय सांगतात. मग ह्या म्हणे योग यागादी सगळी कर्म आहे, दानधर्म तीर्थक्षेत्र हा स्वतः नटलेला आहे एकदंत, त्यानंच सर्व हे माया निर्माण केलेली आहे असं त्याला सांगितलं, समजूत केले. आणि म्हणे लौकिक अर्थाने म्हणजे लग्न सोहळा करायचा आहे लोकांच्या दृष्टिकोनातून किंवा आपल्या दृष्टिकोनातून, म्हणून ही कामं मी आता वाटून देतो आहे. आणि मग त्यांनी कामं कशी वाटून दिली ते बघा. पहिलं सांगितलं की जे काही विधियुक्त कर्म करायचं आहे त्यासाठी ब्रह्मदेव जबाबदार. मग त्याने कुणाकोणाला सोबत घ्यायचं, कौंडिन्य, वशिष्ठ, याज्ञवल्क, भृशुंडी, कश्यप, मुद्गल, भारद्वाज, गौतम आणि शुकमुनी एवढ्यांना, विश्वामित्र, कौशिक, जमदग्नी, गौतमादिक श्रेष्ठ जे सिद्धयोगी तापसी घेऊन विधीने करावे कर्म पूर्ण, जनार्दने सर्व पुरवावे धन, वस्त्रालंकारा समवेत, पाकशासने अहर्निशी, रक्षण करावे शिबिरासी, आज जे आले स्वयंवरासी, यमेतयासी न दांडावे, अन्नपूर्णेनी निर्मावे अन्न, नाना पदार्थ सुरसघन, जयाच्या सुवासे करून भोजने संतुष्ट सर्व होती, गंगा यमुना सरस्वती, गोदा नर्मदा चर्मणवती, क्षिप्रा सची सावित्री, लक्ष्मी आदी सुरललना, अहिल्या रेणुका आदिती, आश्रया दिती अरुंधती, अनेक सर्व मुनी युवती, त्यांनी स्वकार्यासी करावे, त्याही दिव्यांना अर्पण सर्वाप्रती, तो शिवावे सुरमुनी नृपती, सुगंध अर्पावा वसंती, आसनी शयनी सर्वदा,
बक्षिता सुरस अन्नासी विकार न व्हावा कौणासी, अखंड हे लक्षावे कार्यासी वैश्वानरे दक्षता ठेवावी, होता कोणी व्यथाग्रस्त तयासी करावे रोगरहित, या कामी सदोदित अश्विनी कुमार लक्षावे, समयोचित लागे जे विप्रासी विधीने ते अर्पावे तयासी, समारंभी गायनासी नारद तुंबरे करावे, भानू आणि रोहिणी रमण याही शीत उष्ण ठेवावे भान, मी वयोवृद्ध म्हणून सोहळा नयनी विलोकावा, हे करता करविता श्री गणपती तयाचीच असे ही सर्व शक्ती, याच वाचोनी कदा निश्चिती पानन हाले वृक्षाचे, तो हा देवादिदेव गजानन स्वकार्य घेतसे साधून, करतेपणाचा अभिमान कोणी न वागवावा स्वचित्ती, वदता ऐसे शूळ पाणी आनंदले सर्व सुदापानी, शूरसेन तेव्हा सप्रेमानी शिवचरणी लागला, समर्थासी प्रार्थून शूरसेन करी वर पूजन, सद्गुरु पुढे सरून कर्म सांग करतसे, प्रत्येक कामाची वाटणी केल्याशिवाय काही होत नाही, देवांचं असो नाही तर आपलं असो, नाही तर सगळा गोंधळ माजतो. मग आता ते कुणी कुणी काय काय काम करायचं ते वाटून दिलं. मग जनार्दन म्हणजे विष्णू, तर विष्णूनी सगळं वस्त्र अलंकार द्रव्य काय लागल ते सगळं पुरवायचं. इंद्राने काय करायचं तर या सगळ्यांचं रक्षण करायचं, कुठून कोणी राक्षसाने येऊन घालू नये असं करावं. जे जे या स्वयंवरामध्ये आलेले आहेत त्यांना यमाने कधी त्रास द्यायचा नाही, म्हणजे ते गेले तरी पुढे वैकुंठ किंवा अशा लोकांना आपल्या आपल्या भक्तीच्या ठिकाणी जावेत. अन्नपूर्णेने अन्न निर्मावं, नाना सुरस पदार्थ असं एकदम सुवास छान असं की लोक ज्यांनी संतुष्ट होतील असं नेमावं. गंगा यमुना सरस्वती गोदा या सगळ्या नद्यांनी पाणी द्यावं. आणखीन लक्ष्मी बाकी देवांच्या ललना शची सावित्री अहिल्या रेणुका सगळ्यांची नावं घेतली. या सगळ्यांनी लोकांना दिव्य अन्न वाढावं आणि त्यांचे सगळ्यांचा आशीर्वाद घ्यावे. वसंताने काय करायचं तर सुगंधित ठेवायचं वातावरण आजूबाजूचं, की ज्यानं अन्न खाल्ल्यानंतर कुणाला त्रास वाटता कामा नये. किती बघा विचार केला आहे पुढं, की वैश्वानर म्हणजे आपल्या अग्नी, आपल्या पोटातला अग्नी आहे. अनेक प्रकारचे अग्नी आहेत, त्यातला एक आपल्या पोटामधला जठराग्नी असतो. तर या लोकांनी अन्न खाल्ल्यावर त्यांना कुठला विकार होऊ नये, आजार होऊ नये यासाठी वैश्वानरांनी दक्षता घ्यावी, म्हणजे प्रज्वलित राहावा पोटामध्ये. तरी पण कुणाला काही रोगराई झाली तर अश्विनी कुमारांनी समयोचित असं विप्रांना पाहिलं, म्हणजे लक्ष द्यावं. अश्विनी कुमार म्हणजे ते दोन हे आहेत, देवांचे वैद्य आहेत. बघा आपल्या पण कुणाच्या कार्यक्रमात आपण एवढा विचार करत नाही की आजारी पडला इथं आता समारंभात तर डॉक्टर किंवा हे असावा. मला वाटतं चांगला हा विचार आहे. प्रत्येकाने मोठ्या समारंभात 1-2 डॉक्टर पण बोलवून ठेवावेत असं मला वाटतं, चांगली रीती आहे ही. मग जे काही विप्र मागतील त्यांना विधीने द्यावं, ब्रह्मदेवानं द्यावं. नारद तुंबर यांनी गायन करावं. आणखीन रवी आणि भानू म्हणजे रोहिणी चंद्र आणि सूर्य यांनी शीत आणि उष्ण समान ठेवावं. अति थंड करू नये, अति गरमी असू नये लोकांना. आणि मी वयोवृद्ध म्हणून मी आपला हा सोहळा नयनी पाहीन मी असं सांगितलं. हे करता करविता गणपतीच आहे, त्याचीच ही सर्व शक्ती आहे. तेव्हा आम्ही काय करतोय हा अभिमान कुणी मनामध्ये बाळगू नये. मग असं म्हटल्यानंतर शंकर शूरसेन राजा त्याच्या पायाशी शिवाच्या लागलेला आहे आणि समोर सगळ्या लोकांना प्रार्थना करून आता वरपूजन केलेलं आहे. सद्गुरू पुढे सरून कर्मसांग करतसे, आधी करावया गणेश आव्हान, पुगी फल करून स्थापन, षोडशोपचारे करून केले अर्पण यथाविधी. शूरसेने मग पूजिला वर, देवनी सुरम्य वस्त्र अलंकार, गळा घातला रत्नहार प्रेमभावे करोनी. तेव्हा शूरसेन प्रेमेसी प्रार्थोन सुमदा माधवासी, वस्त्रे अलंकार उभयासी अर्पिली आनंदे करोनी. वाद्य धडकली अपार आनंदे मिरविता नोनीवर, सुरम्य अर्पिले मंदिर जानवास सीते काळी. वाग्निश्चय आदी सर्व विधी शूरसेने साधोनी आधी, साधावया लग्नसिद्धी मूळ धाडले ते दवा. वाद्य धडकली अतिप्रबळ नादे कोंदले नभमंडळ, भूपसूर चालले सकळ आणावया वरासी. मिरविता आणता वरासी नृत्य करी रंभा उर्वशी, पुढे नागरिक सुवासिनी तयासी आनंदे आरत्या ओवाळीती. वेष्टोनिया चिंतामणीला सर्वे चालला नृपमेळा, आनंद दाटला सर्वांना सुमदा हर्षली मानसी. मधुपर्कादी कर्मसारुनी अंतरपाठ धरला
सुरगुरुनी शारदेसी त्वरे आणोनी उभी केली पटाड. ओम पुण्याह म्हणून उभयता होत पाणीग्रहण. सुमने वर्षती सुरगण वाद्ये धडकली अनंत. शूरसेन करता कन्यादान सद्भावे तन मन धन करी अर्पण. म्हणे शारदा योगे करून परब्रह्म हा जोडला. लज्जा होम पूर्ण होता सुमदा हर्षोनी बहुचित्ता. अंकी घेऊन एकदंता शारदा वाम करी वाम अंकी बैसविली. तेव्हा बैसावया नृपसूर पंक्ती विघ्न कर्मा विश्वकर्मा हर्षोन चित्ती. रांगोळ्या घातल्या अति निगुती चौरंग मांडोनी हारोहारी. सुवर्ण ताट रत्न ती वयावरी रत्नात तयात रत्ने जळकती परोपरी. रत्नवाटी या तयावरी दोहो बाजूनी शोभती. मुनी नृपसूर बैसता पंक्ती रमा उमा शची सावित्री. गोदा नर्मदा भागीरथी क्षरवी क्षिप्राचर मणवती. सुमदादी नृपयुवती अहिल्या आश्रया रुंदती. रेणुका अनुसया दिती अनेक सर्व मुनिकांता. अनंत जातीच्या कोशिंबिरी लोणचे वाढले परोपरी. दिव्य शाखाची आहारी सुवर्ण ताटी वाढती. मालत्या बोटव्या क्षिप्रा अनंत रत्नवाटी वाढल्या समस्त. कुरड्या पापड शुभ्र बहुत सांडगे वडे अलौकिक. लाडू मोदक जिलबी दिवर मांडे फेणिया दूध साखर. अनारसे करंजा मृदू मधुर ओदन शुभ्र मध्यभागी. त्यावरी वरान्न पितवर्ण साजूक घृत आणले नूतन. सुवासे कोंदले तेने गगन दश दिशा व्यापल्या. वसंते सुवास केला बहुत पवन तेने मंद चालत. शीत उदकाते वरून अर्पित पंक्ती माझी सर्वासी. शारदा आणि गजानन एकताटी करती भोजन. विबुध मुनी नृपगण उभयतासी लक्षिता तोषले. जो जो लागे पदार्थासी मनोगते उमार पित्यासी. अन्न सेविता सर्वासी आल्हाद होतसे अंतरी. तेव्हा रमावदे आनंदाने देवादिदेव चिंतामणी. ग्रास घाली शारदेच्या वदनी शुदा लागली ती येसी. अखंड ती येसी लागला ध्यास लय पावली तो पायास. तरी स्वस्ते आता घालून ग्रास करी तृप्त एकाळी. सुशब्द ऐसे ऐकता कानी आनंद लासे मोक्षदानी. घालता ग्रास शारदे वदनी रमावदे मग हा सोनी. देवा त्वा स्वरूप धरुणी थोर लोहस्तंभाचा केला चूर. ते स्वरूप नसे हे निर्धार तरी ग्रास लहान घाले आता. रमेचे सुशब्द ऐकून आनंदले सुर संपूर्ण. तेव्हा देवादिदेव गजानन शारदा वदनी ग्रास घाली. मोदे उमा वदे शारदेस नाम घेऊन घाली ग्रास. तृप्त करीसी का स्वजीवास उपवासी देवास ठेवणी. शारदेचे सुशब्द ऐकवणी हर्ष पावली अंतःकरणी. ग्रासास्तकी घेऊनी वदती झाली ते काळी. परब्रह्म परमात्मा हा विघ्नारी अनंत ब्रह्मांडे दयाच्या उदरी. तो तृप्त होता आता मम करी ग्रास घेऊनी जगदात्मा. शारदेचा जाणोनी भावार्थ सुरमुनी झाले हर्ष भरित. सुमदा येऊनी मग त्वरित दृष्ट काढित उभयाची. जी आदिमाया प्रणवावरी जी बहु चौवाचेची ईश्वरी. तियेसी घेऊन कटेवरी सुमदाने तसे आनंदे. ऐसा आनंद अत्यद्भुत झाला 4 दिवसपर्यंत. चारी वर्ण केले तृप्त अन्न सर्वासी अर्पोनी. शूरसेन मनी आनंदोनी सद्भावे अर्चिले सर्व मुनी. धन अमित अर्पोनी सुखी केले तैवेळी. सद्गुरु मुद्गल लक्षितानेनी प्रेमे लागून तयाच्या चरणी. अमित धन अर्पिता त्यासी विप्रासी अर्पावयासी गेला. समस्तासी मग वस्त्रे भूषणे आनंदी अर्पिली शूरसेने. तेव्हा सूर नृप निघाले माने स्थावर क्षेत्री जावया. आता सगळं लग्न सोहळ्याचं वर्णन केलेलं आहे की मग त्याचं दानवसा दिला. मग त्याची वरात काढली. वराचं पूजन केलं. वाङ्निश्चय केला. मग त्याला जानवशाला एक चांगली उत्तम जागा दिली. मग मिरवत परत आणला. आता जानवशावरून ते काळी त्याच्या आधी पुगी फुलं म्हणजे काय सुपारी. सुपारी ठेवली. त्याचं आव्हान केलं. आपण सुपारीच ठेवतो ना. पहिलं कोणत्याही पूजेच्या आधी गणेशाचं पूजन करतो. शंख घंट कलश आणि गणपती एवढं सगळं कोणत्याही पूजेच्या आधी या सर्वांचं पूजन करावं. आणि दिवा दीप 5 ह्या गोष्टींचं पूजन करावं आणि मग आपली मुख्य पूजा करावी असं अंतर्भूत आहे. मग सुरगुरु म्हणजे कोण? देवांचे गुरु बृहस्पती. त्याने अंतरपाठ धरला.
मग त्याला मिरवत मिरवत आणला. सगळे रंभा उर्वशी नाचत नाचत पुढं घेऊन आल्या. मग अंतरपाठ धरल्यावर सुमदेला आणून उभी केली. सुमदेनं शारदेला आणून त्वरेनं उभी केली. सुमदा मनात हर्षली, मधुपर्कादी विधी केला तिनं. आणि ओम पुण्य सुमूर्ती लग्न लावणे तुझ्या हाती. तसं एकदाच दोघांचं लग्न लागलं आहे. वाद्य वाजले आहेत. मग तेच आपण पुढं आयुष्यामध्ये आपल्या अशीच लग्न पद्धती आपली पण आहे जशी देवांची होती. मग झालं लज्जाहोम वगैरे पूर्ण झाला. मग सुमदेने एका मांडीवरती सुनमुख पाहायचं असतं ना, मुलगा आणि सून दोघं दोन मांडीवर घ्यायचे असतात आणि आरशामध्ये दोघांचा तिघांचा चेहरा एकत्र पाहायचा. मग एका डाव्या मांडीवरती शारदा, उजव्या मांडीवर गणपती असं घेतलं सगळं. मग जेवणाला बसले. मग त्याने थाट केलेलाच आहे विश्वकर्म्याने. रांगोळ्या, चौरंग, त्याच्यावर रत्नाची ताटं, रत्नाच्या वाट्या, मग पाणी, ह्या सगळ्या मगाशी कामं सांगितल्या तशा सगळ्या करत आहेत. आता अन्नाचं वर्णन. अन्न म्हणजे काय, अनेक प्रकारच्या कोशिंबिरी आहेत, लोणचं आहे, त्या काळापासून लोणचं आहे बरं. दिव्य अशा भाज्या आहेत. मग त्याच्यानंतर कुरडया, पापड आहे, सांडगे आहेत. सांडगे म्हणजे काय, इथं पोहळ्याचे वडे सांगितलेत म्हणजे सांडगे. कारण वडे हा शब्द आहे सांडग्याला नागपूरकडचा, विदर्भातला शब्द आहे. आपल्याकडे सांडगेच म्हणतात. मग ते सांडगे आहेत, लाडू, मोदक, जिलेबी, दिवर, अनारसा, अनारशासारखंच एक पक्वान नसतं अजून, दिवर, मांडे, फेण्या, दूधसाखर, करंजा, सगळं काय काय भरपूर आहे. मग मध्ये भाताची मूठ, त्यावर वरण, त्याच्यावरती तूप, असं सगळं सुंदर जेवणाचा थाट आहे. जो जो पदार्थ ज्याला ज्याला लागेल तसा त्याला वाढत आहे. आता उमा काय करते, ती अन्नपूर्णा आहे ना उमा म्हणजे, तर ती आपल्या मनानेच लगेच तो पदार्थ तिथं त्या व्यक्तीच्या ताटामध्ये निर्माण करते किंवा वाढते. मग आता मजा मजा चालली आपल्याकडं, जशी थट्टा मस्करी चालू असते लग्नामध्ये तशीच आहे. मग पहिले रमा काय म्हणली, रमा म्हणजे लक्ष्मी. आता बघा, रमा वेगळी, सुमदा वेगळी. सुमदा ही रमेचा अंश आहे, लक्ष्मीचा. मग ते काय पूर्ण अर्थाने तेव्हा आपली जागा सोडत नाहीत ना. खाली विजयात पण सांगितलंय की आता त्याला अवतार घेतला, तो खाली आला म्हणून काय वरती तो आहे का, नाही आहे का वरती, तर तो त्याच्या शेषावर झोपलेला आहे तसा आपल्या जागी आहे. मग सांगितलं घास घाल त्याला, गणपतीला. मग त्यानं घास घेतला हातामध्ये. तर त्याला म्हणली, बाबा रे, तू एवढा मोठा शूळ आता मोडलास तर तुझा सगळा आवाका मोठा आहे, पण शारदा आमची नाजूक आहे हो, तर छोटा घास घाल तिला. बारका घास तिनं घातला. मग तिनं खाल्ल्यावरती उमा म्हणते, देवाला उपाशी ठेवली ना आपणच कशी ग तृप्त होते. मग शारदेनं पण तो घास घेतला. नाव घे म्हणे, नाव घेऊन घास भरव तुझ्या नवऱ्याला. मग तिनं सांगितला, परब्रह्म आहे, अविघ्नारी आहे, अनंत ब्रह्मांड त्याच्या उदरामध्ये आहेत, तर माझ्या एका घासाने तो तृप्त होऊ दे, असं म्हणून त्याला घास वाढला. मग सगळे दृष्ट वगैरे काढली. मग सुमदेन तिला कडेवर घेतली सुनबाईला आणि घेऊन आता चाललेले आहेत. असं 4 दिवस सगळा मोठा सोहळा झाला. सगळ्या 4 वर्णाला अन्न दिलं, सगळ्यांना तृप्त केलं, सगळ्यांना धन काय पाहिजे ते दिलं. आणि आता सगळ्यांना शूरसेनानी वस्त्रभूषण सगळं काही पाठवून आपल्या आपल्या जागी आता ते सगळे निघालेले आहेत. मायापुरीची राजधानी, तेथे माधवे सचिव स्थापनी. निघता झाला स्थावर भुवनी, आनंदे करून ते काळी. माधवासी बोलविता शूरसेन, करी सद्भावे सर्वासी नमन. सुमदे करी शारदा रत्न, देता प्रेमाश्रू लोटले. माधवासी बोलविता शूरसेन, करी सद्भावे सर्वासी नमन. सुमदे करी शारदा रत्न, देता प्रेमाश्रू लोटले. म्हणे मी स्नेह सांभाळले आजवरी, आता घातली तुमच्या पदरी. शारदेचा अर्पिता नरकेसरी, सद्गदांतरी झाला. तेव्हा शूरसेनेत एक क्षणी, साष्टांगेन मिला चिंतामणी. पणिद्वय जोडून वदता झाला आनंदे. देवादिदेवा गजानना, पूर्ण करी मम वासना. ठाव देई अखंड चरणा, दया घना ये काळी. रायाचे जाणोनी मनोगत, आनंदुनी एकदंत. किरा लागी आज्ञापित, सुबोध कथी शूरसेनासी. ऐसे तयासी सांगोन, शूरसेनासी वदे वचन. सुबोधाने होऊन ज्ञान, मतपदी पावशील. तेव्हा शारदेने किर उचलून, हृदय धरुणी सप्रेमाने. वदते झाले अमोघवाणी, आनंदे करून ते दवा. होशील तू महातपोज्ञानी, योग्यात होशील शिरोमणी. तव जिव्हाग्री मी बसवणी, कर्ण मान्यता सर्वात. नेम तुझा हान ढळेल किंचित, अखंड होशील जीवनमुक्त. तेव्हा शुक होऊन हर्षभरत, लागला सद्भावे पायासी.
शारदावदे मग तयेवेळी गणेश गळा मी घातली माळ. ते सिद्धक्षेत्र अति निर्मळ होईल प्रसिद्ध भूतळवटी. तये स्थानी पिंड अर्पिता मातृऋणातून होय मुक्तता. वदता ऐसी जगन्माता हर्ष झाला सकळासी. तेव्हा माधवादी सुरगणी शूरसेनादी सेनासी समजावूनी. ग्रामी लाविता तयस्थनी फिरोनी पाही माघारा. चिंतामणीचे सुमुख वदन वरच्यावरी पाहे विलोकून. या भक्त पालक दयाघन सद्गदांतरी झाला. तेव्हा आश्वासुनी तया स्वकरी जावया अज्ञापी निज मंदिरी. हिराय लक्ष्मण निजांतरी किरासर दही धरुणी जातसे. गजानन हे नेत्री लक्षण आनंद निघाला स्थावर भुवनी. नृपसुरा आणि मुनी संगे निघाले ते काळी. येता सर्व स्थावर भुवनी सुरासुरे अर्चिला चिंतामणी. ध्रुवांकुरे करोनी नृपमुनीने अर्चिला. शारदा आख्यान करता श्रवण मनकामना होतील पूर्ण. नित्य प्रार्थित आहे भावे पठन संकटे दूर होतील. विद्यार्थी पावेल अचळ ज्ञान धनार्थी पावेल विपुल धन. भार्या पुत्रादी संपूर्ण श्रवणे पठने प्राप्त होय. गणेश विजय हा करता श्रवण निश्चय पावे स्वानंद भुवन. पुनरपी कदान होय पतन अचल पावे अक्षयी. श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराण आदी गणेश भागवत यातील सारांश परिस्वत चतुर्विंशतितम अध्याय रसाळ हा. श्री गजाननार्पण नमस्तु. मग एकदाचे सगळे वराडी निघाले आहेत. शारदा आणून त्यांच्या हातामध्ये दिली आहे. त्यांना साष्टांग नमस्कार घातला की आजपर्यंत माझी मुलगी मी अति प्रेमानं सांभाळलेली आहे. आता तुमच्या स्वाधीन करतोय. शेवटी बाप आहे सगळीकडं. तर सद्गत झाला मनामध्ये. सुमदा आणि ह्यांनी पण सांगितलं माधवानी की तुम्ही काय काळजी करू नका. मग ते जिथं तो धूम्रवर्ण राहत होता तिथं एक सचिव नेमला तात्पुरता स्वतःचा. म्हणजे आपल्या मांडलिक ते झाले ना धूम्रवर्णाची मायापुरी ती आता माधवाच्या अधीन आली. किंवा सुमदेची वडिलांची राजधानी आहे ना ती. तिथं एक सचिव नेमला आणि पुढं निघाले. मग त्यांना शूरसेन म्हटला देवादे देवा गजानना तुझ्या चरणावरती मला अखंड तुझ्या चरणापाशी मला स्थान दे. मग त्यांनी सांगितलं की हा जो शुक आहे तो तुला थोडंसं कथा म्हणजे हे सांगेल तुझा बोध करेल तुला ज्ञान सांगेल तत्वज्ञान देईल आणि तू मग माझ्या चरणाशी राहशील. मग त्या शुकाला शारदेने जवळ घेतलं आणि त्याला सांगितलं की मी गणपतीला जेव्हा माळ घातली तर तेव्हाच मी तुझ्यावरती आशीर्वाद दिला आहे की मी स्वतः तुझ्या जिभेवर बैसेन आणि तू सर्वांमध्ये मान्यता पावशील आणि अतिशय तू हुशार म्हणून शुकाचं तुझं सगळं म्हणजे खरं ठरेल गोष्टी आणि ह्या भूतळीवर तू शुकमणी म्हणून प्रसिद्ध होशील आणि तुझं नाव सगळीकडं घेतलं जाईल. मग जिथं मी या गजाननाला माळ घातलेली आहे ते सिद्धक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झालं पाहिजे. इथं पिंडदान केलं तर मातृऋणातून मुक्त झाल्याचं पुण्य मिळणार आहे. स्थावर क्षेत्राला पितृऋणातून मुक्त आणि सिद्धटेकला मातृऋणातून मुक्त आहे असं सांगितलेलं आहे. सिद्धक्षेत्र अति निर्मळ होईल ते असं सांगून मग शेवटी एकदाच त्या शूरसेनाचा काही पाय निघना त्याला शेवटी पाठवला गोड बोलून परत. तर शुक त्याच्या हातावर बसला त्याला हृदयाशी धरून तो निघून गेला आणि इकडं हे पण आपापल्या स्थानी गेले. देव आपल्या जागी गेले आणि हे पुढं आपल्या नगरीमध्ये स्थावर भूमीला आता निघालेले आहेत. असा इथं हा अध्याय समाप्त झालेला आहे. या अध्यायाचं वाचन केलं ज्याला ज्ञान पाहिजे त्याला विद्या मिळेल. धनार त्याला धन मिळेल. ज्याला काय बायको पुत्र काय जे काय सगळं श्रवण पठणाने ह्या प्राप्त होईल. असा इथे हा 24वा अध्याय समाप्त केला आहे. इथे श्री चिंतामणी विजय ग्रंथे चतुर्विंशतितम अध्याय समाप्तः. ओम गम गणपतये नमः.